नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शर्मिला साळवे आपणा सर्वांचे शर्मिलाज डिजिटल बीएड या प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण समकालीन भारत आणि शिक्षण या पेपरशी संबंधित वस्तुनिष्ठ प्रश्नांची मालिका तर बघणार आहोतच, पण त्याशिवाय तुम्हाला एक ऑनलाइन टेस्ट उपलब्ध करून दिली जाईल की ज्याच्या माध्यमातून तुमची ऑनलाइन परीक्षेची तयारी होईल, पण त्याचबरोबर तुम्हाला त्या टेस्टचा उपयोग रिव्हिजनसाठी सुद्धा करता येऊ शकतो। आजच्या भागामध्ये आपण पुढील घटक अभ्यासणार आहोत। मार्गदर्शक तत्वे व शिक्षण हक्क कायदा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग आपण आपल्या प्रश्नांकडे वळूयात। पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम टिंब मध्ये मार्गदर्शक तत्वे दिली आहेत। म्हणजे मार्गदर्शक तत्वे कोणत्या कलमांतर्गत दिली आहेत असा प्रश्न आहे। तर त्याचे 4 पर्याय आहेत। कलम 12 ते 35, दुसरा पर्याय आहे कलम 36 ते 51, तिसरा पर्याय आहे कलम 51A आणि चौथा पर्याय आहे कलम 24A। तर आपल्याला बरोबर उत्तर आहे कलम 36 ते 51। याच्यामध्ये मार्गदर्शक तत्वे दिली आहेत। कलम 12 ते 35 कशाशी संबंधित आहे? तर मूलभूत हक्क। कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क आहे। कलम 51A याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य आहेत, तर 21A हे शिक्षण हक्काशी रिलेटेड आहे। प्रत्यक्षात बघा, मार्गदर्शक तत्वे ही 38 ते 51 मध्ये दिली आहेत, कारण 36 मध्ये राज्याची व्याख्या दिली आहे, तर 37 मध्ये मार्गदर्शक तत्वांचे स्वरूप आणि महत्त्व दिलं आहे। पण बऱ्याचदा 36 ते 51 असा पर्याय दिला जातो। काही वेळा जर तो पर्याय 38 ते 51 दिला तरी त्याचं उत्तर बरोबर असणार आहे, तो पर्याय तुम्ही निवडायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया। भारतीय घटनाकारांनी मार्गदर्शक तत्वाची संकल्पना टिंब देशाच्या राज्यघटनेपासून घेतली आहे। 4 पर्याय आहेत। पहिला आहे आयर्लंड, दुसरा आहे दक्षिण आफ्रिका, तिसरा जपान तर चौथा स्वित्झर्लंड। पैकी त्याचं बरोबर उत्तर आहे आयर्लंड। दक्षिण आफ्रिकेपासून आपण काय घेतलेला आहे? तर घटना दुरुस्तीची संकल्पना। घटना दुरुस्ती आपण घेतलेली आहे दक्षिण आफ्रिकेकडून। जपानकडून आपण कर्तव्य सूची घेतलेली आहे। तर स्वित्झर्लंड पासून आपण काय घेतलेलं आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे। आता आयर्लंड हे त्याचं उत्तर आहे, परंतु बऱ्याचदा असाही प्रश्न विचारला जातो की आयर्लंडनं मार्गदर्शक तत्वाची संकल्पना कोणत्या घटनेपासून स्वीकारलेली आहे किंवा कोणत्या देशाच्या घटनेपासून स्वीकारली आहे? तर त्याचं उत्तर स्पेन आहे। स्पेन। आयर्लंडनं स्पेन पासून मार्गदर्शक तत्वाची संकल्पना स्वीकारली आहे। पुढचा प्रश्न आहे, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे हा राज्यघटनेचा आत्मा आहे असं टिंब यांनी म्हटले आहे। 4 पर्याय आहेत। पहिला आहे MC छागला, दुसरा आहे TT कृष्णमाचारी, तिसरा आहे डॉक्टर आंबेडकर तर चौथा आहे ग्रॅनव्हिले ऑस्टिन। तर त्याचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर आंबेडकर। घटनेचा आत्मा कुणी संबोधला आहे? तर डॉक्टर आंबेडकर यांनी संबोधलेलं आहे। MC छागला कोण आहेत? तर ते माजी न्यायमूर्ती आहेत भारताचे। त्यांचं स्टेटमेंट असं आहे की मार्गदर्शक तत्वे प्रत्यक्षात आली तर आपला देश खरोखरच पृथ्वीवरचा स्वर्ग ठरेल। म्हणजे मार्गदर्शक तत्व इतकी महत्त्वाची आहेत की जर त्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थानं झाली तर काय होईल? भारत हा पृथ्वीवरचा स्वर्ग ठरेल। हे कुणी म्हटलेलं आहे? तर MC छागला यांनी। आता TT कृष्णमाचारी जे आहेत ते मार्गदर्शक तत्वांच्या किंवा मार्गदर्शक धोरणांच्या विरोधातलं व्यक्तिमत्व आहे। त्यांची
त्यांचं स्टेटमेंट असं आहे की मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय आहेत, तर भावनांची कचरापेटी आहे. भावनांची कचरापेटी असं टी कृष्णमाचारी यांनी म्हटलं आहे. तर आंबेडकरांनी त्याला घटनेचा आत्मा म्हटलं आहे. तर ग्रेनविल ऑस्टिन जे आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे की मार्गदर्शक तत्वे व मूलभूत हक्क ही राज्यघटनेची सदसद विवेक बुद्धी आहे. सदसद विवेक बुद्धी कोणी म्हटलं आहे, तर ग्रॅनव्हिले ऑस्टिन यांनी. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया. टिंबटिंबवी घटना दुरुस्ती ही लघु राज्यघटना म्हणजेच मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखली जाते. 4 पर्याय आहेत. 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 77वी की 92वी घटना दुरुस्ती. त्यापैकी बरोबर उत्तर आहे 42वी घटना दुरुस्ती. आता 42व्या घटना दुरुस्तीला लघु राज्यघटना असं का संबोधलं जातं हे आपण थोडक्यात बघूया. की 42वी घटना दुरुस्ती आपल्याला माहिती आहे ती कधी झाली, 1976ला. त्यानंतर सरनामा जो आहे भारताचा त्याच्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द सुद्धा या घटना दुरुस्ती अन्वये ॲड केलेले आहेत. त्यानंतर मूलभूत कर्तव्ये, मूलभूत कर्तव्ये आहेत ती सुद्धा कशाच्या अन्वये ही केलेली आहेत, तर 42व्या घटना दुरुस्ती अन्वयेच त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं कारभार करण्याचं बंधन हे सुद्धा 42व्या घटना दुरुस्तीने घालण्यात आलेलं आहे. लोकसभा व विधानसभेचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्ष हा या घटना दुरुस्तीने केलेला आहे. तर राज्यसूचीतील 5 विषय समवर्ती सूचीमध्ये ॲड सुद्धा केलेले आहेत या घटना दुरुस्ती अन्वये. त्याच्यापैकी एक विषय आहे तो म्हणजे शिक्षण, की पूर्वी शिक्षण हे फक्त राज्यसूचीमध्ये अंतर्भूत होतं, परंतु आता ते समवर्ती सूचीमध्ये आहे. म्हणजे शिक्षणाचा खर्च हा राज्य आणि केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं होत असतो. पूर्वी तो फक्त राज्य करत होतं, परंतु आता केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमानं शिक्षणावरती खर्च केला जातो, हे 42व्या घटना दुरुस्तीनुसार. त्यानंतर 44वी घटना दुरुस्ती बघूया थोडक्यात. की 44वी घटना दुरुस्ती जी आहे ती कधी झालेली आहे, तर 1978ला. या 44व्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभा व विधानसभेचा कार्यकाळ पुन्हा प्रस्थापित झालेला आहे. बघा की 42व्या घटना दुरुस्तीनुसार तो 5 वरून 6 वर्ष केला होता, तर 44व्या घटना दुरुस्तीनुसार 6 वरून 5 वर्ष तो करण्यात आला. त्यानंतर ही जी राज्यघटना आहे ती आणखी एका विशेष बाबीसाठी महत्त्वाची आहे, ते म्हणजे पाठीमागच्या तासिकेला आपण मूलभूत हक्क बघितलेले आहेत. त्या मूलभूत हक्कांपैकी एक हक्क म्हणजे मालमत्तेचा हक्क वगळलेला आहे, हे आपण पाहिलेलं आहे. तो मालमत्तेचा हक्क मूलभूत यादीतून रद्द जो करण्यात आलेला आहे तो 42व्या घटना दुरुस्तीनुसार 44व्या घटना दुरुस्तीनुसार. त्यानंतर आता 77वी घटना दुरुस्ती बघूया. 77वी घटना दुरुस्ती 1995ला झालेली आहे आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर अनुसूचित जाती जमातींना शैक्षणिक नोकऱ्यामध्ये बढत्यांमध्ये जे आरक्षण दिलं जातं त्या आरक्षणाची तरतूद ही 77व्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आलेली आहे. तर 92वी घटना दुरुस्ती जी आहे त्या 92व्या घटना दुरुस्तीनुसार 8व्या परिशिष्टामध्ये 4 भाषा ॲड केलेल्या आहेत. कुठल्या 4 भाषा, तर बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाळी. तर या 4 भाषा ॲड केल्यामुळं काय झालेलं आहे, तर अभिजात भाषांची संख्या आता 22 झालेली आहे. किती झालेल्या आहेत भाषा आता एकूण अभिजात भाषा 22, त्या 92व्या घटना दुरुस्ती अन्वये. आता ही घटना दुरुस्ती कधी झाली, तर 2003ला ही घटना दुरुस्ती झालेली आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट प्रश्न बघूया आपला. राज्यघटनेतील टिंबटिंब कलम 0 ते 14 वयोगटात मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासंबंधित आहे. म्हणजे कुठल्या कलमान्वये मोफत आणि सक्तीचे शिक्षण घटनेमध्ये दिलेलं आहे, तर 4 पर्याय आहेत. कलम 45, कलम 28, कलम 30 आणि कलम 17.
तर त्यापैकी बरोबर उत्तर आहे कलम 45. कलम 28 कशाशी संबंधित आहे, तर ज्या अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत त्यांना धार्मिक शिक्षण देण्यास मनाई आहे. बघा 28व्या कलमानुसार काय आहे, धार्मिक शिक्षण देण्यास बंदी आहे. कुणाला, तर अनुदान प्राप्त संस्थांना. त्यानंतर कलम 30 कशाशी संबंधित आहे, तर अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार हा कलम 30 अन्वये मिळतो. तर कलम 17 याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न येतो की त्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट झालेली आहे. अस्पृश्यता नष्ट. कुठल्या कलमान्वये, तर कलम 17 अन्वये. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघूया. कितव्या घटना दुरुस्ती अन्वये मोफत व सक्तीचे शिक्षण 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी मूलभूत हक्क ठरला आहे, तर त्याचं उत्तर आहे 86वे घटना दुरुस्ती 2002. या अन्वये मोफत आणि सक्तीचे शिक्षण हा मुलांसाठी मूलभूत हक्क ठरला आहे. त्यानंतर आता नेक्स्ट प्रश्न बघूयात. 86वी घटना दुरुस्ती अन्वये भारतीय राज्यघटनेत टिंबटिंब कलमात मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क समाविष्ट झालेला आहे. बघा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की इथं शब्दांवरती कुठला भर दिलेला आहे ते बघूया. की मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद ही 45व्या घटना दुरुस्तीनुसार आहे, परंतु तो हक्क कधी मूलभूत हक्क म्हणून मान्यता प्राप्त झालेला आहे 21A या कलमांतर्गत. म्हणजे कलम 45 आणि कलम 21A याच्यातला फरक समजून घ्या. तर या कलमान्वये काय झालेला आहे, तर हक्क मूलभूत हक्क म्हणून तो प्राप्त झालेला आहे. त्यानंतर कलम 22A, 27B आणि 24C. आता ह्या बाकीच्या ह्याचं स्पष्टीकरण आपल्याला तितकंसं महत्त्वाचं नाही आहे म्हणून आपण ते घेत नव्हत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. भारताच्या संसदेने शिक्षण हक्क अधिनियम टिंबटिंब रोजी संमत केला. तर 4 पर्याय आहे. 4 ऑगस्ट 2009, 17 ऑगस्ट 2009, 29 ऑगस्ट 2009 आणि 4 ऑक्टोबर 2009 पैकी त्याचं बरोबर उत्तर आहे 4 ऑगस्ट 2009. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. शिक्षण हक्क अधिनियमास भारताच्या राष्ट्रपतींची मान्यता टिंबटिंब रोजी मिळाली. 4 पर्याय आहेत. 26 ऑगस्ट 2009, 4 सप्टेंबर 2009, 23 ऑगस्ट 2009 की 17 सप्टेंबर 2009 पैकी बरोबर उत्तर आहे 26 ऑगस्ट 2009. इथं काय विचारले, राष्ट्रपतींची मान्यता, आणि वरच्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे संसदेनं कधी संमत केला तो. या 2 प्रश्नांमधला फरक लक्षात घ्या. राष्ट्रपतींची मान्यता 26 ऑगस्ट 2009 मिळालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची अंमलबजावणी संपूर्ण भारतात टिंबटिंब रोजी झाली. तर 4 पर्याय आहेत. पहिला आहे 1 मार्च 2009, दुसरा आहे 2 एप्रिल 2010, तिसरा आहे 1 जून 2010, तर चौथा आहे 1 जुलै 2010 पैकी त्याचं बरोबर उत्तर आहे 1 एप्रिल 2010. संपूर्ण भारतामध्ये त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2010. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रश्न बघूयात. भारतातील प्रत्येक शाळा शिक्षणाचा अधिकार अधिनियमाशी अनुरूप होण्यासाठीची दिलेली मुदत कधी संपली. तर 4 पर्याय आहेत. 31 मार्च 2013, 31 मे 2013, 30 एप्रिल 2013 की 28 फेब्रुवारी 2010. तर त्याचं बरोबर उत्तर आहे 31 मार्च 2013. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. शिक्षण हक्क अधिनियम 2009 हा भारतीय संघराज्याच्या टिंबटिंबव्या वर्षी संमत झाला. 60व्या, 61व्या, 62व्या की 63व्या. तर त्याचं बरोबर उत्तर आहे 60व्या गणराज्याच्या वर्षी तो संमत झालेला आहे शिक्षण हक्क अधिनियम. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. शिक्षण हक्क अधिनियम 2009 च्या मूळ अधिनियमात एकूण टिंबटिंब कलमे होती. इथं प्रश्न काय आहे बघा. मूळ अधिनियमात एकूण किती कलमं होती.
तर पहिला पर्याय आहे 38, दुसरा 40, तिसरा 41 आणि चौथा आहे 42. पैकी बरोबर उत्तर आहे 38. मग तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की सध्या शिक्षण हक्क कायद्यामध्ये किती कलम आहेत, तर त्याचं उत्तर आहे 39. किती कलम आहेत, तर 39. मग हे 39वे जे कलम आहे ते कशाशी रिलेटेड आहे ते आपल्याला बघावं लागणार आहे. तर 39वे जे कलम ॲड करण्यात आलेला आहे ते सुधारित शिक्षण हक्क अधिनियम 2012चा जो आहे त्या अन्वये ते कलम ॲड करण्यात आलेला आहे. एक कलम, त्या कलमाचं नाव आहे शिक्षण हक्क अधिनियम 2009ची अंमलबजावणी करताना जर काही अडचणी आल्या तर त्या अडचणी दूर करण्याचा केंद्राला अधिकार आहे. म्हणजे अडचणी दूर करण्याचा केंद्राला अधिकार हे कलम हे 2012च्या शिक्षण हक्क सुधारित शिक्षण हक्क अधिनियम जो आलेला आहे त्याच्यामध्ये ते ॲड करण्यात आलेलं आहे. म्हणजे आता हक्कांची संख्या कलमांची संख्या 39 झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. शिक्षण हक्क अधिनियम 2009 टिंबटिंब प्रकरणात विभागला आहे. 4 पर्याय आहेत 7, 8, 9 आणि 10. त्याचं बरोबर उत्तर आहे 7 प्रकरणामध्ये शिक्षण हक्क अधिनियम 2009 हा विभागला गेला आहे. त्यानंतर आता नेक्स्ट प्रश्न बघूयात. शिक्षण हक्क अधिनियम 2002 मधील तरतुदी खालीलपैकी कोणत्या शिक्षण संस्थांना लागू नाहीत? 4 पर्याय आहेत वैदिक पाठशाळा, दुसरा आहे मदरसा, तिसरा आहे धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्था, तर चौथा आहे वरील सर्व. तर शेवटचा पर्याय बरोबर आहे वरील सर्व. की या हक्कान्वये खालील ज्या शैक्षणिक संस्था आहेत वैदिक पाठशाळा, मदरसा आणि धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांना तो लागू नाही. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांसाठी सर्व विनाअनुदानित खाजगी शाळांमध्ये टिंबटिंब राखीव जागा ठेवण्यात येतात. तर 15%, 25%, 35% की 50%? तर त्याचं बरोबर उत्तर आहे 25%. 25% राखीव जागा ठेवण्यात येतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात ज्या बालकांच्या मातापित्याचं वार्षिक उत्पन्न टिंबटिंबपेक्षा कमी आहे असे बालक हे कशामध्ये वंचित घटकामध्ये अंतर्भूत होतात? तर त्याचं उत्पन्न किती असायला पाहिजे पालकांचं? 70,000, 50,000, 10 लाख की 1 लाख? तर त्याचं बरोबर उत्तर आहे 1 लाख. आता नेक्स्ट बघूया आपण. शिक्षण हक्क कायदा 2009 मधील कलम 2 नुसार प्राथमिक शिक्षण म्हणजे काय? 4 पर्याय आहेत. शिक्षण हक्क अधिनियमानुसार प्राथमिक शिक्षण म्हणजे काय? 1ली ते 7वी, 1ली ते 8वी, 1ली ते 5वी की 1ली ते 4थी? तर त्याचं बरोबर उत्तर आहे 1ली ते 8वी. बऱ्याचदा प्राथमिक शाळा म्हटलं की आपण 1ली ते 7वी म्हणतो किंवा 1ली ते 4थी असं म्हणण्याचा बराचदा ग्रह असतो. तर त्याचं उत्तर खरं काय आहे? शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक शिक्षण म्हणजे 1ली ते 8वी पर्यंतच्या इयत्ता. त्यानंतर आता आपण नेक्स्ट प्रश्न बघूयात. शिक्षण हक्क अधिनियम 2009. शिक्षण हक्क अधिनियमातील टिंबटिंब कलमानुसार 6 ते 14 वयापर्यंतच्या बालकाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण घेण्याचा अधिकार कुठल्या कलमांतर्गत आहे? अधिनियमातील कलम विचारले इथं बघा. कलम 3, कलम 4 की कलम 7 की कलम 12? पैकी बरोबर उत्तर आहे कलम 3 नुसार. कलम 3 नुसार काय सांगितलेलं आहे? तर कोणत्याही बालकाला नजीकच्या शाळेमध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे. त्यानंतर कलम 4 कशाशी संबंधित आहे मग? तर कलम 4 नुसार
वयानुरूप इयत्तेमध्ये प्रवेश देण्यास सांगितलेला आहे की एखादा मुलगा जर 10 वर्षाचा असेल किंवा 12 वर्षाचा असेल तर त्याला पहिलीपासून शिक्षण देण्याची गरज नाही. काही कारणास्तव तो जर शाळाबाह्य ठरलेला असेल परंतु त्या मुलाला या शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षणामध्ये प्रवेश करून घ्यायचा असेल तर त्याला त्याच्या वयानुसार इयत्तेमध्ये प्रवेश दिला पाहिजे. हे कलम 4 नुसार सांगण्यात आलेलं आहे. कलम 7 नुसार काय सांगितलेलं आहे तर वित्तीय जबाबदाऱ्यांचं विभाजन हे कलम 7 मध्ये आहे. तर कलम 12 मध्ये शाळेची जबाबदारी काय आहे याची माहिती दिलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. शिक्षण हक्क अधिनियमानुसार एखाद्या बालकास चाळणी परीक्षेसाठी भाग पाडल्यास तसे करणारी व्यक्ती पहिल्या उल्लंघनासाठी टिंबटिंब व नंतरच्या प्रत्येक उल्लंघनासाठी टिंबटिंब पर्यंतच्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र ठरेल. म्हणजे इथं शिक्षेची तरतूद केलेली आहे. 4 पर्याय आहे तिथं. 25,000 व 50,000. दुसरा आहे 20,000 व 40,000. तिसरा आहे 10,000 व 20,000. पाचवा आहे 5,000 व 10,000. पैकी बरोबर उत्तर आहे 25,000 ते 50,000. म्हणजे पहिल्या उल्लंघनाला 25 आणि दुसऱ्या उल्लंघनाला किंवा त्या पुढच्या उल्लंघनाला 50,000 रुपयेपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. त्यानंतर आता नेक्स्ट प्रश्न बघूयात. शिक्षण हक्क अधिनियमातील टिंबटिंब कलमाने बालकास शारीरिक शिक्षा करण्यास किंवा मानसिक शिक्षा करण्यास प्रतिबंध केला आहे. म्हणजे शिक्षण हक्क अधिनियमानुसार मुलांना शारीरिक किंवा मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध कुठल्या कलमांतर्गत केलेला आहे. 4 पर्याय आहेत. कलम 17, कलम 18, कलम 20 की कलम 23. तर त्याचं बरोबर उत्तर आहे कलम 17 अन्वये. मग कलम 18 कशाशी संबंधित आहे तर मान्यतेशिवाय शाळा स्थापन करण्यास सक्त मनाई केलेली आहे कलम 18 नुसार. त्यानंतर कलम 20 मध्ये काय सांगितलेलं आहे तर केंद्र सरकार अनुसूचीमध्ये बदल करू शकतो. म्हणजे एखादं कलम ॲड करू शकतो, एखादं कलम वगळू शकतो. हे अधिकार केंद्राला आहेत. याची माहिती ही कलम 20 मध्ये दिलेली आहे. तर कलम 23 मध्ये काय सांगितलेलं आहे तर शिक्षक अहर्ते संबंधित हे कलम महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे. शिक्षण हक्क अधिनियमाच्या टिंबटिंबनुसार शिक्षकास खाजगी शिकवणी घेण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की शिक्षकाला खाजगी शिकवणी घेण्यास प्रतिबंध कुठल्या कलमान्वये करण्यात आलेला आहे. तर 4 पर्याय आहेत. कलम 25, कलम 27, कलम 28 की कलम 29. पैकी बरोबर उत्तर आहे कलम 28. बऱ्याच पुस्तकांमध्ये कलम 25 हे उत्तर दिलेलं आहे परंतु ते पूर्णतः चुकीचं आहे. तुम्ही ऑथेंटिक वेबसाईटला जाऊन खात्री करू शकता. कलम 25 अन्वये शिक्षक आणि विद्यार्थी यांचं प्रमाण ठरवलेलं आहे. बघा 25 आणि 28 मध्ये काय सांगितलेलं आहे की किती शिक्षकांच्या पाठीमागं किती विद्यार्थी असायला हवेत याचं प्रमाण हे कलम 25 मध्ये आहे. कलम 27 मध्ये काय आहे तर शिक्षकांना निवडणुका व जनगणना सोडून इतर कामं दिली जाऊ नयेत किंवा अशा कामं देण्यामध्ये सक्त मनाई करण्यात आलेली आहे कलम 27 अन्वये. तर कलम 28 मध्ये शिक्षकाला खाजगी शिकवणी घेण्यास बंधन आहे. तर कलम 29 अन्वये काय आहे अभ्यासक्रम आणि मूल्यमापन या संबंधितल्या तरतुदी ह्या 29व्या कलमामध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात टिंबटिंब यांनी आपल्या राज्यात सर्वप्रथम प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. पर्याय आहेत. महाराजा सयाजीराव गायकवाड, दुसरा आहे टिपू सुलतान, तिसरा आहे राजा हरिसिंह सिन्हा आणि चौथा आहे राजर्षी शाहू महाराज. पैकी बरोबर उत्तर आहे महाराजा सयाजीराव गायकवाड. आता महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थानात कुठं तर बडोदा संस्थानामध्ये 1893 मध्ये शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलेलं होतं. प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलेलं होतं.
राजर्षी शाहू महाराज यांनी सुद्धा प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलेलं होतं, पण ते कधी? 1917ला. म्हणून सर्वप्रथम स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वप्रथम कुणी केलेलं होतं प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत, असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर महाराजा सयाजीराव गायकवाड हे असणार आहे. तर अशा रीतीने आपण बीएड सेमिस्टर फर्स्टमधील फर्स्ट चॅप्टरमधला मार्गदर्शक तत्वे हा घटक बघितलेला आहे. त्याच्याशी रिलेटेड युनिट 5 मधला शिक्षण हक्क कायदा असल्यामुळं त्याच्याशी समन्वय साधून आपण तो घटक सुरुवातीला घेतलेला आहे. थँक्यू सो मच.